नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पटेल तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एमबीबीएस साठी किती ऑल इंडिया रँक पर्यंत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन मिळू शकेल या संदर्भात व्हिडिओ बनवलेला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये तुम्हाला साधारणतः किती ऑल इंडिया रँक पर्यंत ऍडमिशन मिळू शकेल या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड जेवढी काही जेन्युइन माहिती आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. सुरुवातीला महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः किती बीएमएस कॉलेजेस आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये 22 गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजेस आहेत. लक्षात घ्या बाळांनो, महाराष्ट्र राज्य हे क्लोज स्टेट राज्य आहे आणि या क्लोज स्टेट राज्यामध्ये 22 हे गव्हर्नमेंट बीएमएस आहे, गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजेस आहेत आणि 126 कॉलेजेस जे आहेत का 126 कॉलेज हे सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये येतात. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः 22 गव्हर्नमेंट आणि 126 प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेस आहेत, ज्यालाच आपण सेमी गव्हर्नमेंट देखील म्हणतो. या सर्व कॉलेजेसमध्ये ज्या काही आमच्या मुली आहेत आणि ज्या मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा मुलींना या ठिकाणी संपूर्ण ट्युशन फीज माफ आहे, गव्हर्नमेंटमध्ये देखील आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये देखील. तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हे जे काही 22 प्लस 126 जेवढे काही सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार साधारणतः किती मार्क्स पर्यंत कॉलेज मिळलं होतं ऑल इंडिया रँकनुसार ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला जी आपण कॅटेगरी बघणार आहोत ती कॅटेगरी म्हणजे व्हीजी. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी आपण व्हिडिओचं वर्गीकरण करत असताना या पीडीएफ मध्ये कॅटेगरी ऑल इंडिया रँक फॉर द गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज, नीटचे मार्क्स किती होते, त्याच्यानंतर बीएमएस प्रायव्हेट कॉलेजेससाठी जो कट ऑफ आहे त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक बीएमएस कॉलेजेससाठी आणि नीटचे मार्क्स किती राहिलेले आहे आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये जी काही डिफरन्स आहे, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये जो काही डिफरन्स आहे तो मार्क्स डिफरन्स सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे, जेणेकरून आता विद्यार्थ्यांचे मार्क्स येत असतील 250 असतील, 260 असतील, 270 280 मार्कापर्यंत विद्यार्थ्यांचे मार्क्स असतील. काही विद्यार्थी हे 200 ते 250 मार्काच्या मध्ये असतील. त्यांनी हा व्हिडिओ अत्यंत संपूर्णपणे पाहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा अनालिसिस आपण केलेला आहे. सुरुवातीला आपण व्हीजे कॅटेगरीसाठी बघणार आहोत. जो काही गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजचा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे तो 1,63,146 मार्क्स पर्यंत विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळालेलं होतं. 425 मार्क्स मध्ये 2025 मध्ये गव्हर्नमेंटचं. तेच आपण सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये बघू शकता तुम्ही 5,30,717 ऑल इंडिया रँक पर्यंत आणि 270 मार्क्स पर्यंत विद्यार्थ्याला काही मिळालेलं होतं. अॅक्युरेट हा जो काही कट ऑफ आपण काढलेला आहे तो सीईटी सेलच्या 2025च्या जे काही ऑफिशियल जो काही कट ऑफ पीडीएफ आहे त्याच्यामधून काढला आहे. ज्यांना याचा रेफरन्स हवा असेल अशांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला किंवा कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेल्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला याची पीडीएफ प्लस 2025च्या बीएमएस कॉलेजेसचे जेवढे काही कॉलेजेस आहेत त्याच्या कट ऑफची पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. लक्षात घ्या. आणि जो काही मार्क्स डिफरन्स राहिलेला आहे इकडे बघू शकता तुम्ही 425 आणि 270 म्हणजे साधारणतः 115 मार्क्स पर्यंत काय झालेलं आहे सेमी गव्हर्नमेंटसाठी कट ऑफ खाली पडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं, मार्क्स जरी कमी असतील परंतु तुम्हाला काय करता येतं, बीएमएस मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन घेता येतं. गव्हर्नमेंट नाही भेटले तरी प्रायव्हेट मध्ये तुम्हाला 155 मार्क्स पर्यंत कट ऑफ खाली पडू शकतो. दुसरी कॅटेगरी जी आहे ती NT1 आहे. गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळालेलं होतं 2,52,910 रँकवर 379 मार्क्स मध्ये आणि विद्यार्थ्याचा 2025 मध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा जो काय रँक राहिलेला होता तो 5,06,416 आणि 279 मार्क्स मध्ये साधारणतः या ठिकाणी पण 100 मार्क्सचा डिफरन्स गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये पाहताना आपल्याला दिसतोय. लक्षात घ्या. NT2 चा आहे. NT2 मध्ये 2,35,339 ऑल इंडिया रँक, 387 नीटचे मार्क्स आणि 5,14,027 कशासाठी प्रायव्हेट बीएमएस साठी आणि 276 मार्क्स मध्ये
विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये BMS ला ऍडमिशन मिळालेलं होतं सेमी गव्हर्नमेंटमध्ये. गव्हर्नमेंटमध्ये 387 आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटमध्ये 276 मार्क्स पर्यंत, म्हणजे साधारणतः 111 मार्क्सचा डिफरन्स या ठिकाणी पण आपल्याला पडताना दिसतोय. त्यामुळं NT2च्या विद्यार्थ्यांनी पण खचून जायचं नाहीये. मार्क्स डिफरन्स साधारणतः 100 ते 150 मार्काचा या ठिकाणी पडताना दिसतोय. NT3 साठी जो काही गव्हर्नमेंटचा कट ऑफ, आता या ठिकाणी NT3चा गव्हर्नमेंटचा कट ऑफ पडताना दिसतोय आपल्याला, लक्षात घ्या 4,80,580 मार्क्स पर्यंत. आणि या ठिकाणी जो काही कट ऑफ मार्क्स राहिले होते 287 मार्क्सला, म्हणजे गव्हर्नमेंटचा कट ऑफ इथं NT3चा या ठिकाणी कमी आहे. आणि तोच प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंटचा 5,38,663 ऑल इंडिया रँक आणि 269 मार्क्स, म्हणजे साधारणतः 18 मार्क्सचा फरक या ठिकाणी पडताना दिसतोय. म्हणजे NT3 मध्ये गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना कमी रँक्समध्ये ऍडमिशन मिळू शकतं, कमी मार्क्समध्ये, लक्षात घ्या. ओबीसी मध्ये आता अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये 3,49,220 3,49,220 ऑल इंडिया रँकवर, 336 नीटच्या मार्क्समध्ये. आणि तोच प्रायव्हेटचा 5,36,198 ऑल इंडिया रँक आणि 269 मार्क्समध्ये. म्हणजे इथं ओबीसी मध्ये सुद्धा साधारणतः 67 ते 70 मार्क्सचा फरक पडताना आपल्याला दिसतोय, लक्षात घ्या. 70 मार्क्स मीन्स 67 मार्क्स मीन्स नॉट अ जोक, लक्षात घ्या, ओबीसी कॅटेगरीमध्ये. त्यामुळं 269 मार्क्सला सुद्धा विद्यार्थ्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं आहे. SCBC मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता 3,09,840 ऑल इंडिया रँक आणि 353 मार्क्समध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळालेलं आहे. आणि 5,81,064 ऑल इंडिया रँक आणि 256 मार्क्समध्ये विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळालेलं आहे. या ठिकाणी सुद्धा 97 मार्क्सचा डिफरन्स गव्हर्नमेंट आणि जे काही सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. आता ओळूया पुढच्या कॅटेगरीकडे. पुढची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी म्हणजे EWS, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. लक्षात घ्या, EWS मध्ये 2,38,583 मार्क्समध्ये आणि 386 मार्क्समध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये BMS कॉलेजला विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं आहे. आता EWS कॅटेगरी ही प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये नसते, त्यामुळे त्याचा कट ऑफ आपण या ठिकाणी दिलेला नाहीये. ओपनसाठी लक्षात घ्या, पण हेच विद्यार्थी पुन्हा काय करू शकतात, ओपन मधून अप्लाय करू शकतात. ओपनसाठी 4,27,811 आणि 305 रँकवर विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळालेलं आहे बाळांनो, 305 मार्क्सवर. म्हणजे या ठिकाणी व्हीजीचा कट ऑफ एवढा मोठा लांब आहे आणि ओपन मध्ये 305 वर विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं आहे. आणि 5,34,148 ऑल इंडिया रँकवर आणि 271 मार्क्समध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं आहे. साधारणतः 34 मार्क्समध्येचा डिफरन्स गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये या ठिकाणी आपल्याला बघताना दिसतोय. SC साठी बघू शकता आपण. आता SC साठी 3,34,180 ऑल इंडिया रँक, 342 मार्क्स गव्हर्नमेंटसाठी आणि 5,33,190 ऑल इंडिया रँक आणि 270 मार्क्स, म्हणजे SC मध्ये सुद्धा 72 मार्काचा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला बघताना दिसतोय, म्हणजे पाहता येतोय आपल्याला. लक्षात घ्या, म्हणजे 270 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट मिळालेला आहे. 342 मार्क्समध्ये गव्हर्नमेंट कॉलेज विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळालेला आहे. ST साठी 5,82,640 आणि 255 मार्क्सवर, फक्त लक्षात घ्या 255 मार्क्सवर ST कॅटेगरीतील विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळालेलं आहे. जे काही 22 गव्हर्नमेंट BMS कॉलेज असतील याच्यामध्ये. आणि 7,17,047 ऑल इंडिया रँक आणि 220 मार्क्सवर, फक्त 220 मार्क्सवर 35 मार्क्सचा ह्याच्यामध्ये पण डिफरन्स आपल्याला आपण बघतोय गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट BMS कॉलेजेसमध्ये. आता पुढची जी कॅटेगरी आहे ती डिफेन्स 1. डिफेन्स 1 मध्ये काय झालेलं होतं, 2,31,929 379 मार्कवर, 389 मार्कवर सॉरी. D2 मध्ये 2,14,800 398 मार्क्सवर. डिफेन्स 3 लक्षात घ्या 4,61,370 ऑल इंडिया रँक 294 मार्क्समध्ये विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं आहे. PH फिजिकली हँडिकॅप म्हणतो आपण त्याला, अपंग विद्यार्थी. ह्याच्यामध्ये कट ऑफ बघू शकता तुम्ही कितीपर्यंत खाली गेलेला आहे, 12,99,617 ऑल इंडिया रँक आणि 115 मार्क्सवर या ठिकाणी विद्यार्थ्याला BMS ला ऍडमिशन मिळालेलं आहे. आणि MKB साठी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर मधले जे काही विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 2,74,021 ऑल इंडिया रँक आणि 369 मार्क्समध्ये विद्यार्थ्याला या ठिकाणी ऍडमिशन आपण मिळालेलं आहे. तर आता हे बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट मार्क्स गव्हर्नमेंटसाठी कुठल्या कॅटेगरी लागतात, तर VG साठी लागतात. आणि हायेस्ट प्रायव्हेट कॉलेज जो लागलेला कट ऑफ आहे तो 279 साठी लागलेला आहे, तो NT1 कॅटेगरीसाठी. लक्षात घ्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मार्क्स जरी तुम्हाला कमी येत असतील तर ऑल इंडिया रँकवर तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं.
ऑल इंडिया रँक तुम्ही आता ह्या रेंजमध्ये म्हणजे सेफर रेंज ऑल इंडिया रँकचे सांगतो मी, ज्या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक ही साधारणतः 5 लाखाच्या आसपास येत असेल, लक्षात घ्या, 5 लाखाच्या आसपास ज्या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक येत असेल अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये BAMS ला ऍडमिशन 100% मिळू शकतं. ज्या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक ही 5 लाखाच्या पुढे जाईल अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळण्यासाठी थोडे चान्सेस कमी आहेत. परंतु अशा विद्यार्थ्यांनी पण खचून न जाता तुम्ही जर चांगला काउन्सिलर निवडला, चांगली काउन्सिलिंग घेतली, तर तुम्हाला कमी मार्क्समध्ये सुद्धा चांगलं कॉलेज या ठिकाणी मिळू शकतं. त्यासाठी योग्य काउन्सिलर निवडणं गरजेचं आहे. 126+22 कॉलेजेसमध्ये चॉईस फिलिंग करत असताना ज्या राऊंडमध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी जागा शिल्लक आहेत ते कॉलेजेस तुम्ही जर वरी टाकले तर तुम्हाला निश्चितपणे चांगलं आयुर्वेदा कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळू शकतं. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभाग नोंदवला नसेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभाग होऊ शकता. मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असं कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.